तुमचा मुलगा मुलगी खूप अभ्यास करते, पण तरीही भीती वाटते की मार्क्स कमी मिळतील. आता येणारी 10वी आणि 12वी बोर्ड म्हणजे आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. तर असाच प्रश्नाचे उत्तर घेऊन आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं मनापासून या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. बोर्ड परीक्षा जवळ आले की घरात तणाव, मुलांच्या मनात भीती आणि पालकांच्या मनात काळजी सुरू होते. पेपर कसा जाईल, सगळं आठवेल ना, मार्क्स चांगले मिळतील का, असा एकंदरीत प्रश्न सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मूळतः 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत हमखास पडतो. चला तर मग स्वागत करूया आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. 10वी 12वी बोर्ड परीक्षेत हमखास यश मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती माथा ठेवून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. 10वी 12वी बोर्ड परीक्षेत हमखास यश मिळवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे प्रभावी उपाय. मूळतः जेव्हा स्वामी समर्थांचा हा भक्तीचा आणि विश्वासाचा इथे जेव्हा मिलाप होतो तेव्हा यश हमखास मिळते. म्हणजेच जिथे प्रयत्न संपतात तिथून कृपा सुरू होते. तर आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा सोपा उपाय की जो तुम्ही परीक्षेला जाताना नक्की करा, तुम्हाला यश 100% मिळेल. तर बोर्ड परीक्षा जवळ आली की घरात तणाव वाढतो, मुलांच्या मनात मूळतः भीतीची निर्मिती होते आणि पालकांच्या मनात काळजी वाटू लागते की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला पेपर कसा जाईल, तिला जे वाचलेलं आहे, ज्याचा अभ्यास केलेला आहे ते आठवेल का, किंवा आठवलं तरी लिहिता येईल का, आणि लिहिता आलं तरी ते बरोबर असेल आणि मार्क्स मिळतील का, अशा प्रश्नांचे उत्तर घेऊन आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. जिथे विश्वास असतो तिथे आपल्याला यश नक्की मिळते. म्हणजेच जिथे प्रयत्न संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा असा सोपा उपाय जो मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतो, आत्मविश्वास वाढवू शकतो आणि यश मिळवून देऊ शकतो. मुलांना अभ्यासात लक्ष का लागत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. म्हणजे एक पालक म्हणून मलाही असेच वाटते की माझ्या पाल्याने म्हणजेच माझ्या मुलाने परीक्षेमध्ये भरभरून यश मिळवावे, त्याला कुठल्याही गोष्टीत अडचणी निर्माण होऊ नये. तर आजची मुलं ही हुशार आहेत, पण मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन म्हणजेच मोबाईलमुळे ते विचलित झालेले आहेत. भीती आणि ताण त्यांच्या मनावरती भिनलेला आहे. मला नाही जमत हा नकारात्मक विचार त्यांच्यामध्ये रुजू झालेला आहे. अभ्यास केला तरी परीक्षेमध्ये गेले की ते ब्लँक पडतात. अशा खूप महत्त्वाच्या आणि कॉमन गोष्टी मुलांना फेस कराव्या लागतात. हे सगळं मनाशी संबंधित आहे आणि मन शांत करण्यासाठी आध्यात्मिक आधार खूप महत्त्वाचा असतो. हा सर्वप्रथम टप्पा आहे. दुसरा टप्पा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा 3 मिनिटांचाच उपाय आहे जो प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनामध्ये खासतः जेव्हा त्याचं 12वीचे वर्ष किंवा 10वीचे वर्ष सुरू असेल. उपाय कसा करावा? उपाय हा खूप सोपा आहे, पण तो श्रद्धेने व्हायला हवा. मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि स्वामींबद्दलचा विश्वास तिथे असावा. मुलाने रोज अभ्यासाला बसण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसावे. हात जोडून फक्त 11 वेळा आणि मंद मंद श्वास आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे उच्चारण तुम्ही स्वामी नामाचे कमीत कमी 11 वेळा करू शकता. मग असे मनात बोला की
स्वामी महाराज मला अभ्यासात लक्ष लागू दे, माझी भीती दूर कर आणि माझं भविष्य स्वामी महाराज तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे ते उज्ज्वल करा. गुरुवारी सहसा पिवळं फूल वाहा, थोडी साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य ठेवा. परीक्षेला जाण्यापूर्वी 3 मिनिटे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ महाराजांना अशी प्रार्थना करा की श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या हाताला आणि बुद्धीला दिशा दे. माझ्याकडून मी जे काही अभ्यास किंवा जे काही कष्ट घेतले आहे त्याला तू योग्य मार्ग दाखव. हा जप मुलांच्या मनातील भीती काढतो आणि लक्ष केंद्रित करतो. हा झाला दुसरा टप्पा. यामध्ये आपण कुठल्या गोष्टी कराव्यात किंवा कुठल्या गोष्टी करू नयेत हे बघितलं. आता आहे तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये अभ्यासासाठी स्वामी महाराजांची कुठली शिकवण आहे ते आपण बघूया. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा आहे की अभ्यास टाळू नको, शेवटच्या क्षणी घाबरूही नको, स्वतःवरती विश्वास ठेव, रोज थोडा जप कर आणि मनापासून भरपूर अभ्यास कर. श्रद्धा मनापासून ठेव आणि मेहनतीची साथ त्याला दे, तुला नक्की यश मिळेल. हा झाला तिसरा टप्पा. आणि चौथा टप्पा आहे पालकांसाठी. पालकांसाठी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पालकांनी मुलावरती सतत ओरडू नये. दुसऱ्या मुलांशी आपल्या मुलाची तुलना कधीही करू नये. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून फक्त म्हणा, स्वामी समर्थ महाराज तुझ्यासोबत आहेत, तुला नक्की यश मिळेल, तू विश्वास ठेव. गुरुवारी स्वामी मंदिरात जाऊन मुलांसाठी प्रार्थना करा. पालकांची सकारात्मक ऊर्जा हीच मुलांचे बळ बनते आणि या बळामुळेच त्यांना आपले कार्य करण्यास मदत मिळते. परीक्षेच्या दिवशी करण्याचे खास उपाय. परीक्षेच्या दिवशी घरातून निघताना दही साखर खाऊन निघा. स्वामींचं नाव घेऊनच घराबाहेर पडावं. पेपर संपल्यावर पेपर मिळाल्यावरती 5 सेकंद डोळे मिटा आणि स्वामी समर्थांचा चेहरा समोर आणा. तुमच्या मनाला बळकटी मिळेल आणि तुमचे घाबरलेले मन शांत होईल. तुम्ही बघाल तुमचे घाबरलेले मन शांत होण्यास मदत होते. मित्रांनो, चमत्कार जपता नसतो. चमत्कार हा श्रद्धा आणि प्रयत्नांमध्ये घडत असतो. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवला पण अभ्यासही मनापासून करा. तुमच्या मुलांना यश नक्की मिळेल. हा व्हिडिओ पालकांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच स्वतः 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ मनापासून बघावा आणि ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मनापासून कराव्या. तुम्हाला नक्कीच याचा परिणाम तुमच्या अभ्यासावरती आणि येणाऱ्या रिझल्टवरती दिसून येईल. या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलेलं नाही. यामध्ये फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून थोडाशी मनाला शांती मिळेल या प्रकारे आपण सेवा करणार आहोत. तर अशाच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तोपर्यंत नक्कीच पूर्ण प्रयत्नांनी अभ्यास करा. सर्व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून पेपरसाठी शुभेच्छा. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांनी सेवा करा आणि सेवेकरी व्हा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.